सुधारणार काय माहित दलिंदर. अबे इथं कार्यक्रम काय ठेवला थांब. हो थांब थांब. मला माहित आहे यात लय मोठा किरमे आहे. चला पोरो लक्षात घ्या. एक महत्वाचा विचार या ठिकाणी व्यक्त करायला मला संधी भेटलेली आहे. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो, त्यामुळे वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान करणं सध्या एक संस्कृती आहे. म्हणून एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे आपण. कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला जो महत्त्वाचा विषय बोलायचा तो मी बोलणारच आहे. पण ज्यांच्या हाताने, ज्यांच्या विचारातून, ज्यांच्या कर्तृत्वातून हा महाराष्ट्र आणि देश घडला, त्या प्रत्येक विचारवंतांच्या कार्याला अभिवादन करणं सध्या काळाची गरज आहे. म्हणून सब्र कर बंदे वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते रह जाएंगे. अरे त्याग दी ख्वाहिशें कुछ अलग कर दिखाने के लिए, सिद्धार्थ भी खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए. शांततेचे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं, ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं, ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ. शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही. एरे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही. स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र छत्रपती संभाजीराजे, आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद. आणि सध्याचं राजकारण, आपण कोणाच्या मागं पळायचं आणि कोण कधी कोणत्या पार्टीत बसल आणि नेमकं कोण कोणती कधी शपथ घेऊन घरी येईल आणि शपथ आल्यावर कोण पाठविलं कोण कोणाला भेटायला जाईल याचा ताळमेळ न लागणारं राजकारण सध्या जर कदाचित भगतसिंगांनी पाहिलं असतं तर भगतसिंग आपल्या मित्र सुखदेवला म्हणाले असते, अरे कई वोटों के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए, कई वोटों के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए, होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से, साला हम भी किन कमीनों के लिए मर गए, हम भी किन कमीनों के लिए मर गए. रियालिटी आहे ना भाऊ, आपला कार्यक्रम वाजीला आहे ना, आपला आपल्याला विश्वास नाही मतदानाला जावा का नाही. 2024 तर मतदानाच्या दिवशी मी म्हणतो अर्धा भारत सुट्टीच घेते का नू. महाराष्ट्रात आता इशेच खला झाला, आपला आपल्या इशे नाही, याच्या गाडीत बसलो दुसऱ्या दिवशी कळलं त्याचा पक्ष चेंज झाला, मधल्याने आपल्याला काढून दिलं. आणि म्हणून लक्षात घ्या, आपण पक्षावर न बोललेलं बरं. जाताना मला 200 किलोमीटर जायचं, आपलाच कार्यक्रम मधात व्हायचा. हा मात्र एवढे आपला कार्यक्रम होऊ शकत नाही, कारण आपल्यासमोर महाराष्ट्रातले विद्यार्थी प्रचंड एक ताकद हे पहा. आणि म्हणून पोरं लक्षात घ्या, अज्ञानाचा अंधकार मिटवून घराघरात ज्ञानाची प्रकाशज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले, संत सेवालाल महाराज, संत बसवेश्वर, संत भगवान बाबा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट बिरसा मुंडा नाईक या प्रत्येक महापुरुष. आणि जिथं मला या ठिकाणी बोलण्याचं, तुम्हाला ऐकण्याचं, आणि कास्ट जात धर्म पंथ न पाहता कुठलाही व्यक्ती कोणत्याही पदावर एका ग्रंथामुळे जातो, त्या ग्रंथाचे निर्माण करते परमपूज्य बोधिसत्व ज्ञान सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रत्येक महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. पोरं लक्षात घ्या, आता मेन कार्यक्रमाकडे आपल्याला यायचंय. तुम्हाला मी काही टेन्शन देणार नाही, ताण देणार नाही, बिनधास्त रिलॅक्स राहायचं. जे काय तुम्हाला कोणीकडे पाहावं वाटलं तिकडे पाहून घ्या, कारण हा थांब म्हणजे थांब, तू सिट्या मारणारा ओरिजिनल तमाशातला आहे.
म्हणजे तू अशा सिट्ट्या मारायला की जुनो घरच तू या कोणीतरी हलगी वाजित आहे. अरे आपल्याला चालू काय सुधारणा काळाची गरज आहे ना. आपल्याला बोलायचं का ते मुद्दा गेला. मी तुला काय सांगितलं, जिकडे पाहायचं तिकडे पाय. तुला कळलं मी ज्या गोष्टी बोलायच्या होत्या, मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. पोरं लक्षात घ्या, हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम होता 12वी नंतर स्पर्धा परीक्षेत. अलीकडे तुम्ही पाहिला असेल काय झालं माहिती आहे का, तुमच्या धाराशिव मध्ये आपला जीव आणि मग इथे एखादं पोरग कॉन्स्टेबल लागलं. कॉन्स्टेबल लागल्यावर त्यांना गल्ली बोळामध्ये पेढे वाटले असतील. पण जे लागलं नाही त्याला ताण आला. ज्यानं पेढे वाटले त्यानं वाटले, पण त्याच्यासोबतचं जे पोरग होतं ते लागलं नाही त्याला ताण आला. आपला प्रॉब्लेम तोच व्हायला पहा. आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम काय, एका रूम मध्ये 4 जण छान पद्धतीने अभ्यास करायलेत, 4 बी नाही लागले, लय मोठं दुःख नाही. पण त्या 4घातला 1 जण लागलं का ते तिघांचे दुःख होईल का, ते जगात कोणालाच होणार नाही. कारण आपण अशा देशात राहतो इथं चॅलेंज नाही आपल्या लोकायला. आपल्या लोकांची मेंटॅलिटी आहे, लोकायला दुःख झालं मला दुःख आहे थोडंफार चालते, पण अख्खं जग सुखात आहे म्हणले आणि मी एकटा दुखात आहे तेव्हा आपल्याला ताण यालाय. म्हणून मी त्यासाठी उदाहरण सांगितलं, बाबा आपल्याला मेंटॅलिटी बदलायची आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणले, अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक. आपल्याला संसार सुखाचा जगाचा करायचा होता, आनंद तिन्ही जगात भरायचा होता. पण आता प्रॉब्लेम असा झाला, आपलीच माडी आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, याच्या बाहेर आपला विचार नाही. मेन प्रॉब्लेम ते सकाळी म्हणला होता तो शाळेत जाताना, भारत माझा देश आहे, आणि शेवटी एकच वळतूल पाठ झाली, ह्यातच माझे सौख्य समवले आहे. अख्खं मधलं गायब झालं. तू जनगण मन डायरेक्ट जय हो जय हो जय हो. बाकीचा कार्यक्रम डिलीट केला आपण. आणि मग ते करत असताना लक्षात घ्या की मी म्हटलं होतं की बाबा हे बदलायचं आपल्याला. कारण काय होतंय बा, एखाद्या जिल्ह्याचा, एखाद्या तालुक्याचा, एखाद्या प्रभागाचा विकास नाही झाला, त्याला डिपेंड आपण लोकप्रतिनिधी ठरवतो. आपली तर मेंटॅलिटी एवढी डेंजर आहे. नाली तुडुंब भरली हे इथून शिवा देत आहे मुख्यमंत्र्याला. आता नालीचा मुख्यमंत्र्याचा काही संबंध आहे का? म्हणजे दुखायला म्हशीचं इंजेक्शन वघारीला काही गरज आहे का? आपल्याला त्या बी गोष्टी कळणं गरजेच्या आहेत की बाबा आपलं कोण आहे परक कोण आहे. म्हणून काय बाबा की जगासोबत आपल्या सुखाची तुलना आपल्याला करता आली पाहिजे. त्यासाठी मी उदाहरण सांगितलं होतं बाबा की अमेरिकेमध्ये लाईट गेल्यावर लोक चेक करतात मीटरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. अशा देशात आपण राहतो. इथं सुख दुःखाची तुलना आपण लोकांकडे पाहून करतो आणि आपला तोच प्रॉब्लेम झाला. जे पोरग लागलं नाही त्याला इथून डबल शुभेच्छा आहेत, जे लागले त्याला सिंगल शुभेच्छा आहेत. त्याच्याबद्दलचं उदाहरण सांगायचे. जे लागले ते कॉन्स्टेबल झाले, मे बी एखाद्यात क्वालिटी असेल, कारण तुम्हाला जे पाहिजे ते देव देत नाही, तुमच्यासाठी जे लायक आहे ते देव नक्की तुम्हाला देत असतो. म्हणून कदाचित अरे आपण या पोलीस भरतीमध्ये 1-2 मार्कानं हुकलो, आपण याच्या अगोदरच्या सरळ सेवेत नाही लागलो, तर याचा अर्थ वरच्यानं ठरवलंय ती क्वालिटी याच्यापेक्षा काही वेगळी आहे. मी काय शिक्षण सेवक झालो का? मी डीएड सीईटीला 6 मार्कांना नापास आहे. महाराष्ट्रातले पोरं शिक्षक व्हायसाठी माझ्या क्लासला येतात. काळ बदलला भाऊ है ना. मी काय पोलीस भरती दिली का? मी काय पोलीस झालेलो आहे का? नाही. महाराष्ट्रातले प्रत्येक पोरग पोलीस मध्ये, महाराष्ट्रातला असा जिल्हा कुठला नाही की त्या जिल्ह्यात आपलं पोरग पोलीस नाही. महाराष्ट्रातला आता हे पुढे बसले राजेश गिरी 2014ची पहिली बॅच इथंच आहे, राज्य उत्पादन शुल्क पोलीस. व्यंकटेश पवार इथंच आहे तुमच्या इथं धाराशिव मध्ये 10 पोरं आपल्या क्लासचे आहेत. महाराष्ट्रातला जिल्हा तालुका नाही. हे कधी होईल माहिती आहे का? पहिल्यांदा तुम्हें तुम्हारे सिवा तुमसे ज्यादा कोई नाही पहचानता. आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का? आपल्या लोकांना जरासं निगेटिव्ह केलं की आपला कार्यक्रम तिथं बिघडायला. आणि सुख दुःखाची व्याख्या थोडी बदलायची. मी काय म्हणलं, अमेरिकेत लाईट गेल्यावर लोक चेक करतात मीटरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. जपानमध्ये लाईट गेल्यावर लोक चेक करतात चला वायरिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे का. आणि भारतात लाईट गेल्यावर दलिंदर बाहेर येते, पाहते लोकाची गेली का. म्हणजे याला कळालं लोकाची गेली आपली गेली बरं आहे म्हणते. याला कळालं लोकाची बी लाईट गेली आणि आपली बी गेली बरं आहे म्हणते. पण याला कळालं अख्ख्या गावाची लाईट आहे फक्त आपलीच गेली. मग हे येळूचा बांबू घेते, ते बांबू घेऊन डिपीत जाते. याला धतुरा लाईटचं काही माहित नसते. लांबून ढुसणे आणते आणि त्या लांबून ढुसणे आणून सर्व फ्यूज पाडते, अख्ख्या गावाची लाईट घालते, अख्खा गाव अंधारात झोपीत आहे.
आणि सकाळी म्हणते भारत माझा देश आहे. थांब झाकण झुल्या. पोरं, हे जे 11वी 12वी झाले तुम्ही, सर्वात मोठा किरम्या तुमच्या देशात द्या. पण एकच गोष्ट सांगतो, आजकालचे तुम्ही इथं बसलेले पोरं आहेत, एकच सिच्युएशन हातात घ्या आणि लक्षात घ्या. तुमचा बाप इथं कुठतरी बसलेला आहे. काहीचा बाप इथं बसलेला असेल, कोणाची आई पण इथं बसलेली असेल, कोणाची बहीण इथं बसलेली असेल, कोणाच्या हृदयाचे तार जुटलेले असेल, ती पण इथं बसलेली असेल. आमदार साहेब काही म्हणा, पण तुमच्या इथले पोरं हुशार आहेत. त्याला एका सेकंदात कळलं हृदयाचा तार म्हणजे काय, त्याला एका सेकंदात कळलं डीपी म्हणजे काय, आकडा म्हणजे काय, खंबा म्हणजे काय. म्हणजे या पोरायला चॅलेंज नाही. पोरियो, तुम्ही पण सुधरा. थांब रे, थांब. मला बोलू दे, नाही तर मग एकटा तुला येऊन इथं वरडायला लावील. पोरियो, टाळी. थांब. तू त्या माईच्या पोटात काऊन नाही मेला रे? तुझी गरज काय होती देशात? काय मी बोलायला चाललो मदत ऊ करायला. अरे पोरियो, टाळी एका हाताने वाजत नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. अलीकडे एक घटना घडली साहेब पुण्यामध्ये. एक पोरग कोयता घेऊन पोरीच्या मागे लागू लागलं. ही घटना तुम्ही पाहिली. मला सांगा, ते पोरग डायरेक्ट आलं पोरी म्हणलं का हो म्हण? आता बाकीचा शब्द मी म्हणलं असतो तर मग तेवढाच कुरात करतून पुन्हा व्हायरल करतात. सर आय लव्ह यू म्हणले, घ्या वांदे. ते पोरग पोरी लिहून डायरेक्ट म्हणलं का हो म्हण, आणि पोरगी नाही म्हणली, ते कोयता घेऊन मागं लागलं का नाही? एकच गोष्ट लक्षात घ्या महिला मंडळ, आपल्याला बापानं शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. पोरीनं आपल्या बापाचा सन्मान आणि पोरानं आपल्या घराचं कर्तृत्व वाढवायचं असते. तुम्हाला एक कळकळीची विनंती मोठा भाऊ म्हणून सांगायलो, इथं महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला भावाचं रिलेशन आपण जपत असतो. आपल्याला तो कधी धंदा जमला नाहीये. आणि शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षक वृंदांना माझी विनंती आहे की आपल्याला मराठी भाषेत दुसरं नाव आहे मास्तर. या मास्तर शब्दाचा खूप छान अर्थ आहे. आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचं हे वर्गात जाऊन शिकवण्याचा प्रयत्न करतो, तो खरा मास्तर. आणि म्हणून विनंती एक आहे, पोरियो, तुम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. इथं बसलेले माझे तरुण बंधू असतील, इथं तुमचा कुठतरी बाप बसलाय, कुठंतरी आई बसलेली आहे, आणि या विचार मंचामध्ये आणि तुमच्यामध्ये 5 फुटाचं अंतर आहे. या विचार मंचावर युवा सेनेचे, शिवसेनेचे पदाधिकारी बसलेत. 10 लाख लोकांमध्ये कॉम्पिटिशन चालतंय. तिथं कुठतरी एका लोकांच्या मतांचा विचार करून कार्यसम्राट सन्माननीय आमदार कैलासजी पाटील या ठिकाणी बसलेत. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी संघर्ष केला. एका पाठीवर असलेल्या नावापासून एखादा व्यक्ती युवा शहर प्रमुख झाला असेल, जिल्हाध्यक्ष झाला असेल, तो आमदार झाला असेल, तर ते इथं बसण्याचं कर्तृत्व हे त्यांच्या कष्टामुळं, कामामुळं आहे. म्हणून पोरं एक गोष्ट लक्षात घ्या, कदाचित तुम्ही तलाठी, ग्रामसेवक, लिपिक येणाऱ्या मागल्या पोलीस भरतीत नसाल लागला, न लागू द्या. कारण एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नहीं होता. एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नहीं होता. मात्र एक काम आपल्याला करायचं, इथून पुढे आपली वाटचाल ही आगळी वेगळी असली पाहिजे. काय काम करायचे? आपण धाराशिव मध्ये शिक्षणाची मक्तेदारी महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्याने घेतली नाही. लक्षात घ्या, कुठला जिल्हा म्हणजे शिक्षणाचा ब्रँड नाही. आपली कला आपण अपडेट करायची आहे. मला लोकांनी माझ्या भाषेबद्दल डायलॉग मारला होता, आज माझ्या भाषेबद्दल लोक उदाहरणं देतात, हे आपलं सक्सेस आहे. त्यामुळे तुमच्या शिक्षणामध्ये तुमची भाषा, तुमचं राहणीमान, तुमचं वागणूक मॅटर नाही. काही लोक मला म्हणतात तुम्ही शिक्षक आहे, तुम्ही बाहेर शिक्षकासारखं राहायला पाहिजे. मी त्याला म्हणत असतो, फोक्या आगाव डायलॉग आणू नको.
मसड हेकणी आहे, मोडकी आहे, तिची शेपूट नाहीये, ती दूध द्याली ना तुला दुधाशी मतलब. व्याख्या आपल्याला बदलायच्यात. वांदे काय व्हायले, लोकांना त्या मनीमुळे लेकराला संकुचित केलं. पा काही मनी होत्या आथरून पाहून पाय पसरावे. अरे बाळा तू आता मोठा झाला, तू पाय बाजाच्या खाली चाललेत, आथरून बदल ना. ही काय साधी सुधी गोष्ट नाही भाऊ. मरेतक कॉफ्या केल्या, मरेतक कळलं का, मरेतक कॉफ्या केल्या असतील. मात्र 968 पानाचा एकनाथ पाटील ठोकळा पाठ केला. साधी सुधी गोष्ट नाही. लाईन टू लाईन काही बी विचार, एक ओळ चुकली माईचान सांगतो 5,000 प्रत्येकाला गिफ्ट देतो. सहज होत नाही, डायलॉग बाजीवर चालतच नाही. तुम्हाला मेहनतच घ्यावी लागेल आणि मेहनतीशिवाय जग सलाम करत नाही. आपल्याकडे काही असल्याशिवाय लोक आपल्या जवळ येत नाही. नाही तर आपली काय लायकी होती का आमदार साहेबाच्या बाजूला बसायची. विचाराशिवाय काहीच होत नाही. त्यामुळे एकच पर्याय आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. आपला रिझल्ट गेलाय, पोलीस भरतीत नाही लागलो, तलाठी नाही झालो, ग्रामसेवक नाही झालो, पण एक शपथ घ्यायची. सन्माननीय कार्यसम्राट आमदार कैलास दादा पाटील यांनाही विनंती आहे की पुढच्या वेळेस तुम्ही कार्यक्रम ठेवसाल, कुठला तरी वक्ता इथं आणसाल, तेव्हा माझ्या पोराकडून मी एक शपथ द्यायलो की मी शिक्षणात, उद्योगात, व्यवसायात काय काम करायचं करेल, पण येणाऱ्या कालावधीत जेव्हा तुम्ही गुणवंताचा सत्कार ठेवसाल, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर ठेवसाल, तेव्हा आमचं पोरग काम करेल, उद्योग करेल, व्यवसाय करेल, धंदा करेल. आमचं पोरग साला त्या खुर्चीवर बसलेला असेल, पण आपल्या पोरानं केलेल्या कामामुळे त्याचा बाप या विचार मंचावर बसलेला असेल. हा शब्द या ठिकाणी द्यायलो की आपल्याला करायचे. आता प्रॉब्लेम काय झाला माहितीये का, क्लास घेता घेता लोकांनी मला वक्ता केलं. मला मुळात वक्ता बी व्हायचं नाही आणि वक्ता बी व्हायचं नाही. महा मूळ उद्देश क्लास आहे. मूळ उद्योग क्लास काय की मला पोरायनं मोठं केलं. ज्या क्लासच्या भरोश्यावर आपण क्लास घेतला तिथं आपण मोठं झालो. म्हणून पोरं काही करायचं करा, पण मात्र संधी गमावू नका. संधीचं सोनं करायला शिका. आपला रिझल्ट एका मार्काने गेलाय ना, जाऊ द्या. तलाठीत आपण नाही जमलं, ग्राउंड मध्ये आपण नाही बसलो, तर मनातल्या मनात एक डायलॉग हाना, कई हार बाकी है, कई जीत बाकी है, कई हार बाकी है, कई जीत बाकी है, मेरे जिंदगी का कई सार बाकी है, यहां से कर ली है मैंने मेरे जिंदगी की शुरुआत. साला ये तो किताब का एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है, अभी तो पूरी किताब बाकी है. आणि एक गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात घ्या, संधी माणसाच्या जीवनात एकदाच येते. तुम्ही पहा, दैनंदिन जीवन जगत असताना कदाचित कधी तुमच्या मनात हा विचार पण आला असेल, काय की आपण काय करू, उद्या अभ्यास करू. काही जण काय होतात माहिती का, अभ्यास करतात करतात मधात गॅप देतात आणि नेमकी परीक्षा जवळ आली की त्याच्या आतून एक आवाज येतो, आता परीक्षा जवळ आली, आपल्याकडून नाही होणार. असं कदाचित काही पोराच्या मनात येतंय. पा त्या पोरांनी एक गोष्ट लक्षात घ्या, संधी माणसाला एकदा भेटते, त्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे. तसं पाहिलं तर संधी जीवनात भेटतच नसती, ती निर्माण करावी लागते. ती निर्माण करावी लागते. एक शेतकरी आहे, त्याच्या गोठ्यामध्ये 3 बैल आहेत. त्यानं शर्यत ठेवली, जो कोणी बैलाची शेपूट पकडेल त्याला 10 लाख रुपये. मग तुझ्यासारखे आवशे, नवशे, गवशे, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, जलसंपदा विभाग, पाटबंधारे आहे ना, कोतवाल, चपरासी, PSI, STI, ASO, त्याच्यानंतर डेप्टी कलेक्टर, कलेक्टर, BHMS, MBBS, कंसात जी लागल ती, असे सर्व लाईनला लागले. आणि सर्व लाईनला लागल्यावर झालं काय माहितीये का, की सांगण्यात आलं की बाबा या गोठ्यामध्ये 3 बैल आहेत, जो कोणी बैलाची शेपूट पकडेल त्याला हे 10 लाख रुपये. मग तुमच्यासारखं एक जण काय म्हणायचं, चला आपण इथं नाही लागलो, एकदा परीक्षा जवळ येऊ द्या मग अभ्यास करू. तुमच्या जीवनातले काही क्षण आठवा, तुम्ही डायलॉग आणलेले आहेत. पहा, एकदा मग बर्थडे हो द्या मग मी लय अभ्यास करणार. असं म्हणता म्हणता तू 35 वर्षाचा झाला पण तुला कळत नाही कधी अभ्यासाला लागायचं. तो डायलॉग आणले, एकदा दिवाळी हो द्या मग अभ्यास पहा. कित्येक दिवाळ्या झाल्या, उठणार तू मुंडकं गुतायचं राहिलं तू, तरी तू सुधारला नाही. तो प्रत्येक वेळ डायलॉग आणला, एकदा नवीन वर्ष हो द्या, मी तिला फक्त एकदा विश करतो आणि मग जे अभ्यास करतो. आणि तू एकट्यानं तिला विश केलं नाही, तिला अख्ख्या गावानं विश केलं. आणि तिनं बी प्रत्येकाला मेसेज पाठवला, सेम टू यू, सेम टू यू, सेम टू यू. तुला वाटलं मला चाललं का, तू स्क्रीनशॉट मारून ठेवला. दळभद्री विचार.
तर सांगायचं तात्पर्य की बाबा त्या गोठ्यातून एक बैल बाहेर पडला, याने नेमका बैलाला पकडणार, बैल धाड धिपड होता, त्याला वाटलं या बैलाची शेपूट पकडली तर साला हे बैल आपल्याला काही पंढरपूर पर्यंत ठेवणार नाही. त्यानं पहिला बैल सोडून दिला, कारण सवय काय होती, उद्या करू, परवा करू, कधीतरी करू. पहिला बैल सोडून दिला. त्या गोठ्यातून दुसरा बैल निघाला. तो बैल पहिल्या बैलापेक्षा धिपाड होता. याला वाटलं या बैलाच्या शेपटीला जर आपण पकडलं तर हे बैल आपल्याला काही भारत भ्रमण केल्याशिवाय थांबू देणार नाही. त्यानं दुसरा बैल बी सोडून दिला. आता त्याला कळालं 10 लाख रुपये आणि बैल एकच राहिलाय. आता काही बी झालं तरी या बैलाची शेपूट पकडावीच लागते. हे गोठ्याच्या दरवाजापाशी गेलं, तन मन धन एकत्र केलं, हाताच्या मुठी वळल्या, पूर्ण श्वास आतमध्ये घेतला आणि त्यानं ठरवलं आता फक्त बैल येऊ द्या, शेपूट पकडल्याशिवाय पर्याय नाही. त्या गोठ्यातून तिसरा बैल बाहेर पडला. यानं तन मन धन एका जागी केलं, मनाभावातून बैलाची शेपूट पकडायला उडी मारली. रपकन रोडवर पडलं, 4-5 दात पडले. तिसऱ्या बैलाला शेपूटच नव्हती. तुला एकदा चान्स भेटला, दुसऱ्यांदा दिला, तुला वाटलं तिसऱ्यांदा बी असं होईल, नाही. पोरं एक गोष्ट क्लिअर करा, पोरी हो, तुम्हाला शिक्षणाला वय कमी आहे का? समाज, भिकारचोट भावकी है ना, भावकी भिक चांगलं म्हणणार नाही. पोरगी हात पिवळे करून टाका, भावकीच म्हणणार, रुपया देणार नाही, आम्हाला चुलबंद आवतन काऊन नाही, हात ओवाळणी काऊन नाही झाली, रुसणारे तेच. कारण कुत्र्याला गती आणि भावकीला प्रगती कधी देखवत नाही. पण हीच भावकी आपल्या बापाला सांगती पोरीच्या हात पिवळे करा, लवकर लग्न लावा. त्याला कारणीभूत तू बी आहे. तू बी जरा असं इंस्टाग्रामवर गुलू बोलायचं नाही, है ना. आम्हाला अख्ख्या पोराला माहिती आहे तू कशी दिसती. स्नॅपचॅटवर तू अलग दिसायली, काही गरज नाही. अख्ख्या पोरी बेजार, अख्ख्या पोरी कच्चा बदाम पक्का बदाम. आबा अख्ख्या पोरी, मैं नहीं तो कोण बे, तू ही मावशी. अरे काही घेणं आहे का, काही देणं आहे का? मैं नाही तो कोण बे म्हणण्यापेक्षा माझ्या बापाचं अस्तित्व मी मोठं करणार आहे आणि माझ्याशिवाय कोण करणार, हा प्रश्न तुझ्या हृदयात आला पाहिजे. ते करायचे. आणि तुझ्याबद्दल तर न बोललेलं बरं. आमदार साहेब, आपल्या महाराष्ट्रात, त्याच्यात मराठवाड्यामध्ये नेतेगिरीचा फॅड जास्त आहे. पांढरं शर्ट, पेपर कॉटन 350 रुपयाचं, 500 रुपयाची नोट 5 वर्ष न खर्चिलेली वरच्या खिशात, 10-12 कागद, 17 उचललेली कामा, हे इकडे हे. आणि त्याच्यात पुन्हा याचं स्टेटस, यांच्याशी भेट, दिलखुला चर्चा, याचे डायलॉग, याचं स्टेटस पाहिल्यावर मला वाटतंय जीव द्यावा कधी कधी. काही गमचे स्टेटस, काही पोरग, याचं खरं काही नाही. सकाळी उठल्यावर याच्या डोक्यात प्रश्न आहे, मी स्टेटस काय ठेवायचं, लोकांना काय दाखवायचं. याचं स्टेटस सकाळी उठल्या जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं, याचं स्टेटस. वजन 20 किलो उचलून बाजूला ठेवता येते. साहेब मोठ्या गाडीत आणि स्प्लेंडरला किका मारू बेजार आणि डायलॉग हाणायला पुन्हा. जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं, कौन कब किस हालात में बदला सबका हिसाब रखता हूं. आणि भाऊ मसीकड, भाऊचं स्टेटस तिला कळावं म्हणून, तिनं पाहावं म्हणून, तिला काहीतरी वाटावं म्हणून, ठुकरा दिया जिन्होंने मुझे मेरा वक्त देखकर. म्हणजे थांब, मला वाटायला गौतमी पाटील तिहात नात्यात हे. त्याला काहीच वाटत ना. हे जातानी फक्त मला याची भेट घाला 10 रूम मध्ये. त्याला माझ्या जीवात जेवढा प्राण आहे तेवढ्या वेळा मारून निघून जातो इथून. म्हणजे हे तिला इम्प्रेस करायले, हे तिला बोललेलं कॉलेज सुटल्यावर मुकाट्या कोणी नसताना. यानं इंस्टाग्रामवर तिचा नंबर घेतलाय, बेजार हे
तिनं बी काही दिवस रिस्पॉन्स दिला. बाजूच्या मैत्रिणीने सांगितलं ते दलिंदर आहे, त्याचं काही खरं नाही, आहे का नाही. आणि त्याच्यामुळं हे तिला डायलॉग हाणाले, तिला कळावं म्हणून स्टेटस बाकीचे हाईड केले आणि तिला दिसण्यासाठी. जिन्होंने ठुकरा दिया मुझे मेरा वक्त देकर, मां कसम ऐसा वक्त लाऊंगा, लोगों को मिलना पड़ेगा मुझे मेरा वक्त लेकर. याचं स्टेटस तिला दिसावं म्हणून, याचं स्टेटस तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा, तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा, जब हमारी एंट्री होगी शोर नहीं धमाका होगा. अरे फोक्या, सुतळी बॉम्ब फुटल्यावर 1 किलोमीटर पळतो तू, तू कह्या लागाव फकाले हाणायच्या. तू आगाव बेदरच व्हायचं नाही. एकच काम करा, तुम्ही तहसीलमध्ये गेला असाल, कुठल्या ऑफिसमध्ये गेला असाल, ऑफिसमध्ये आपला बाप असेल पा. मराठवाड्यामध्ये सहसा आपण वारकरी संप्रदाय आपल्या इकडे जास्त चालतो आणि आपला बाप नेहरू शर्ट घालतो. आपल्या बापाच्या अंगात पांढरी पॅन्ट असते, मळालेली असते आणि टायगर कंपनीचा बूट आपला बाप शेतात वापरतो. तो बाप आपला कदाचित कुठं तहसीलमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये आपल्या सोबत गेला आणि आपली 10वी 12वी झालेली आहे. आपण किती टक्क्यानं पास झालो याला महत्व नाही, मात्र त्या ठिकाणी जात असताना तहसील ऑफिसमध्ये आपल्या बापाला विहीर मंजूर करायची आहे. आपल्या बापाला काहीतरी तहसीलदारासोबत काम आहे, सरपंचानं आडकाठी आणलेली आहे आणि ते काम पूर्ण करण्यासाठी आपल्या बापासोबत आपण जातो. ते जात असताना आपल्या बापाचे कपडे, आपल्या बापाच्या पायातला बूट, आपल्या बापाच्या अंगावरचा डोक्यावरला फाटलेला रुमाल पाहून, तिथला साधा क्लर्क, साधा चपरासी आपल्या बापाची हालत पाहून धक्के मारून आपल्या बापाला काढत असेल तर त्या ठिकाणी मर्दावानी शपथ घ्या, साला काय करायचं करेल, रात्रीचा दिवस करेल, दिवसाची रात्र करेल, काय झक मारायची तर मारेल, मात्र अभ्यास करेल. येणाऱ्या काही काळात साला इथंच तहसीलदार होईल आणि याला पाणी माझ्या बापालाच आणायला लावील. ते करता आलं पाहिजे. ते करायचं म्हणजे साधी सुधी गोष्ट नाहीये. MPSC UPSC म्हणजे काय मजाक वाटायली का भाऊ? नाहीये. त्यासाठी पर्याय एक आहे, आपल्याला आपल्यासोबत कॉम्पिटिशन लावा लागल. आपण काल काय केलं होतं, रात्री झोपताना विचार करावा लागल, कोणत्या वायफळ लोकांच्या संपर्कात राहिलो, आपण कोणाला बिनाकामी का वेळ दिला, तो वेळ काय कामाचा होता, आपण त्याच्याकडून काही शिकलो का, या प्रत्येक गोष्टीचा विचार करताना रात्री घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर आपण जेवण केलं आणि जेवताना कदाचित एखाद्या रूम मध्ये डोकावून आपल्या बापाला पाहिलं, त्या बापाची फाटली बनेल दिसली, बापाच्या चेहऱ्यावरल्या सुरकुत्या दिसल्या, बापानं घेतलेलं कर्ज दिसलं, शेतीची नापिकी दिसली, शेतातल्या बाजारभावाला न मिळालेला हमी भाव असेल, या प्रत्येक गोष्टीचा विचार करून बापाच्या चेहऱ्यावरलं जरासं बी दुःख तुम्ही थोडं ऑब्झर्व केलं तर जगातल्या कुठल्या भाषणाची, कुठल्या वाक्याची, कुठल्या स्टेटसची तुम्हाला जिंदगीत गरज पडणार नाहीये. आणि स्टेटस ठेवणाऱ्या तमाम बांधवांना विनंती आहे, स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नसते. ज्याचं स्टेटस असते त्याचं लोक स्टेटसला ठेवतात, म्हणून पहिले स्टेटस बनवायचं शिका. ती काळाची गरज आहे. 393 वर्षानंतर एका महामानवानं या देशामध्ये स्टेटस बनवलं. या भारतातली असंख्य जनता त्या माणसाचं स्टेटस ठेवते, द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. सहज होत नाही. 132 वर्षानंतर कोणासाठी तरी लढावं लागतं, कोणासाठी तरी मरावं लागतं आणि इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरात आपले नावे लिहिल्या जातील. हे आदर्शवादी विचार एका महामानवाने या देशामध्ये पेरला, द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सहज होत नाहीये. पण आपले वांदे काय झाले माहितीये का, आपल्या इथं बोलणारे जास्त झाले आणि त्या बोलणाऱ्यातून पैसा कमवणारे बी जास्त झाले, ॲनालिसिस नाही. त्यामुळे पर्याय एकच आहे, काय करायचं तर करा. ते करत असताना मात्र एक विनंती आहे, इकडे पहा, आपल्या पोलीस भरतीच्या पोरांचा प्रॉब्लेम, PSI तयारी करणाऱ्या पोरांचा प्रॉब्लेम, सरळ सेवेच्या पोरांचा प्रॉब्लेम आहे. आमचं पोरगा अभ्यास करायला ग्राउंड करू लागलं, ग्राउंड करता करता 10-15 दिवस झाले ग्राउंडला गेलं नाही आणि 16व्या दिवशी ग्राउंडला गेलं. बाजूच्या त्याच्या मित्राने विचारलं, तू ग्राउंडला काऊन नाही? त्यानं सांगितलं, विश्वास नागरे पाटील साहेबाचं भाषण ऐकलं आणि विश्वास नागरे पाटील साहेब बोलले होते, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. आपला कार्यक्रम डायलॉग मुळच बर्बाद है. आपण मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड्डाण होती है. आणि म्हणून ठरवलं, आता कॉन्स्टेबल नाही, ओनली IPS. त्याच्या बाजूचं लगेच म्हणते, तू निस्ते या शब्दात कळेल आपली लायकी काय. दुसऱ्या दिवशी यानं तीच नाईट पॅन्ट, तेच टी-शर्ट,
पामा गोल्डस्टार इनस्टार सेगा चाबूट घातला 1600 मीटर भागिंग. वांदे ते आहेत. कारण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आपल्या जवळच्या दलिंदर आपल्याला सुधरू देईन. आणि त्यामुळे एक विनंती आहे, येड्या मुड्यांचा नाद सोडा. आपल्या बाजूचे लोक आपल्याला डायव्हर्ट करायला येत ना. आपण लॅबला बसलो, अभ्यास करायला, अभ्यास करताना बाहेर उठल्यावर आपला मित्र आपल्याला म्हणला की यार सकाळी तुझे वडील दिसले होते, थोडे ताणात दिसलेत. तेव्हा आपल्याला आपल्या घरातला ताण कळाला पाहिजे. हो, मोठ्या ताईचं लग्न राहिले, लग्नाचा प्रश्न आहे आणि कदाचित ते ताणात असतील. महिला मंडळांना विनंती आहे, सकाळी तुम्ही उठतात आणि पोरं तुम्ही पण आपल्या बापाला, जगात आपल्याला लाखो लोकांनी नाकारलं चालते, पण आपल्या मायबापानं आपल्याला नाकारायला नाही पाहिजे. म्हणून एक काम करायचं, आपल्या घरात कदाचित कोणाच्या घरात एखाद्याचा बाप दारू पित असेल, तो व्यसनाधुंद असेल, तर सकाळी आपल्या पोरीनं आणि पोरानं उठायचं आणि त्या बापाच्या पाया पडायचं. आपण बापाच्या पाया पडल्यावर, बाप घराच्या बाहेर पडल्यावर दोनदा तरी विचार करणार, मग लेक आणि मग पोरग माझ्या पाया पडलं होतं, मला वागणं बदलावंच लागेल. हा शब्द आहे आपला. आपलं पोरग आणि पोरगी त्या बापाच्या पाया पडली, समजायचं बाप वागण्यात बदल करणारच. आणि बापाच्या माईच्या पाया पडल्यावर होतंय काय, बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. त्याच्या पायाशी नतमस्तक व्हायचेच. पोरियो, तुमच्या जन्मापासून तुमच्या लग्नापर्यंत बाप सतत स्वतःला खात असतो. सर्वात मोठं टेन्शन पोरीचं बापाला असते. मी तुम्हाला काय म्हणलं, आपल्याला व्हॉट्सअपवर कोणाचा तरी मेसेज आला, त्या मेसेजवर त्यानं आपल्या सौंदर्याची प्रशंसा केली, तर आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला त्याला आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे तुला चांगलं कळतंय. ते कळत असताना भी भिकार चोटावानी तू त्याला रिप्लाय देत असेल तर दोष त्याचा नाही, तर बापाचं काम आहे. संध्याकाळी 8 वाजता माय बापानं काय करायचं, आपल्या पोरीसोबत, आपल्या पोरासोबत जेवण करायचं. जेवण केल्याच्या नंतर 9 वाजता पोरीचा मोबाईल हातात घ्यायचा आणि आपल्या पोरीच्या संपर्कात कोण कोण भिकार चोटे याची यादी तपासायची. यादी तपासणं गरजेचं. आणि त्या यादीमध्ये दिसले बाबा भंगाराची यादी दिसली, हिच्या 2-4 होपकारात मारायच्या आणि शाळा बिळा कॉलेज बंद करून टाकायचं, काही फरक पडत नाही. जुना काळ आठवला, कुठला केरळ स्टोरी दाखवल्यानं काही धतुरा होत नाही. पहिलं आपल्या घरावर आपलं कंट्रोलर लागल. आपल्या घरामध्ये मायबापानं लेकरासोबत बसले पाहिजे. आपलं लेकरू कोणाच्या संपर्कात आहे, आपलं लेकरू दिवसभर कोणत्या युवा नेत्याचा फोटो स्टेटसला लावून फिरायले, त्याच्यामुळे आपल्या घरी तांदूळ गहू पडायलेत का, नसेल पडत तर 10 बायदाच्या रूम मध्ये यायला न्यायचा, अर्धा तास टाइमच लावायचा नाही, एवढा वेळ मारायचा. अरे फोक्या, कुठल्या नेत्याचा बित्याचा फोटो लावून आपलं आयुष्य बदलणार नाही. ज्यांना अख्खी हयात घातली, रक्ताचं पाणी केलं, हाडाचं काढा केलं, त्या बापाचं स्टेटसला स्टेटस ठेव, तो स्टेटस बनल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द माझा आहे. आपल्याला ते करायचंय. कारण बापाचं स्टेटसला ठेवल्यावर होईल काय, अनावधानानं तुझ्या मनात वाईट विचार आले, वाईट कृती आली, तर तुझ्या बापाचा चेहरा समोर दिसल्यावर तुला आठवल, यार मला घराचं चित्र बदलायचंय, मला परिवर्तन करायचंय, हा विचार तुझ्या मनात येईल. आणि पोरींना विनंती आहे, तुम्हाला शिक्षणाला वय कमी आहे, भावकी नावाची जात आहे, ती तुम्हाला वारंवार काय करणार आहे, घरच्याला डिवसणार आहे. ते म्हणणार पोरीचं वय 25 झालं, लवकर लग्न करून टाका. आणि तू जर शाळेच्या टायमात शिकली नाही, ह्या वयात तू कच्चा बदाम पक्का बदाम, मैं नहीं तो कौन बे, चांद तारे तोड लावूंगा, हा तू अंडरपॅन्ट घराच्या बाहेर वाळू घाली ना, तो आहे फकाले डायलॉग हाणायचं नाही. त्यामुळे तू काम आहे, तू शिकली पाहिजे. नाही शिकली, नोकरीला नाही लागली तर 1000 जोडप्या मागत 150 घटस्फोट सध्या महाराष्ट्रात आहेत. कारण काय, ॲटिट्यूड. अनेक दलिंदराला त्याची स्पेलिंग बी येत नाही है ना. अनेक दलिंदराला त्याची स्पेलिंग बी येत नाही. ATT खालून यायचं ITUDE, खचकन बटन दाबतंय, सेंड. अनिव्हर्सरी स्पेलिंग येत नाही, AN खालीच येते बाकीचं, सेंड. कारण तू इंग्रजी कशी शिकला, तुला चॅलेंज नाही, तो सेंटर कॉपी सेंटर. आणि तू एकच वाक्य वाचायचा, रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव्ह द आन्सर. ते वांदे, रीड द पॅसेज केअरफुली, गिव्ह द आन्सर. आणि मग तुला प्रश्न विचारला, हाऊ मेनी ॲनिमल इन धिस गार्डन,
मग तू काय वाचायचा, अॅनिमल शब्द पॅराग्राफ मध्ये कुठे आहे? अभ्यास. हे जे इथं अॅनिमल विचारलंय का, हे पॅराग्राफ मध्ये जिथं अॅनिमल आहे त्याच्या मागं लिवळ आणि जिथपर्यंत फुल स्टॉप आहे तिथपर्यंत लिहायचं. तू पास झाला ना भाऊ, किती उपकार तुझ्यावर. बर पेपर चेक करणारे वांदे, त्याच्या बायको सोबत भांडणं, ते इसरून गेलं, तुला मार्क टाकले, तू पास झाला. कारण पण महिला मंडळ तुम्हाला विनंती आहे, बापानं आपल्याला संधीचं सोनाची संधी उपलब्ध करून दिली ना, हे वय आहे, या वयात साहजिक आपलं पाऊल वाकडं पडेल, पण ते पडत असताना आपल्या बापाचा आपल्या माईचा चेहरा आपल्या सदैव समोर दिसला पाहिजे. कारण आपल्याला ती संस्कृती जपायची आहे. आपल्याला आयऱ्या गैऱ्या भिकार चोटाच्या संपर्कात राहून आपलं अस्तित्व बर्बाद करायचं नाहीये. अनेक जण पळून गेल्यावर पैसे संपले आणि पुन्हा बोंबलत घरी वापस आले. तर पळून जाताना त्याची लायकी पाहिजे. त्याला एकच अंडरपॅन्ट आहे, दुसरी नाही, तू काय त्याची शोध गेली. आता आमचं पोरग आहे, याच्या स्वप्नाचे वांदेच आहेत ना. कारण तुम्हाला पोरं लक्षात घ्या, तू शिक्षक झाला आणि तो 5वी नापास बायको केली, लोक तिला मॅडम म्हणतात. तू शिक्षक झाला आणि तो 5वी नापास जरी बायको केली, लोक तिला मॅडम म्हणतात. तू वकील झाला आणि तू कधीच शाळेत न गेलेली पोरगी बायको केली, लोक तरी बी तिला वकिलीन बाई म्हणतात. तू जज झाला, तो एखादी पोरगी 7वी 8वी नापास केली, लोक तिला मॅडम म्हणतात. जजीन बाई नसते रे. हो ना, आगाव. हो ना, जजच्या बायकोला जजीन बाई, हे कोणता शब्द आहे? म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की तू शिक्षक झाला आणि ती 5वी नापास जरी केली, लोक तिला मॅडम म्हणणार. तू वकील झाला, ती 7वी नापास केली तरी लोक तिला वकिलीन बाई म्हणणार. तू साहेब झाला, लोक तिला मॅडम म्हणणार. पण ती नोकरीला येईन, तू नोकरीला नाही, लोक तुला काही म्हणणार. का? मी बायको पण पोलीस आहे. मी काही काळ आपला क्लास डबघायला आलता, तेव्हा लोक माझ्यावर माईच्या लढायला घालू लागले. त्यामुळे आपली परिस्थिती बदलायला कारणीभूत आपणच आहे. काय करायचं करा, पण पोरिओ, तुम्हाला संधी आहे, त्या संधीचं सोनं करायचंय. नाही तू नोकरी लागली, नाही अभ्यास केला, ॲटिट्यूड म्हणलं तुम्हाला, 1000 जोडप्या मागं 150 घटस्फोट आहे. नोकरीला नाही लागली, किती तू दिसायला सुंदर आहे, तू स्नॅपचॅटला किती भारी फोटो काढला, अख्खं ब्युटी पार्लर घरीच खर्च केलं तू. तर तरी तुला महिन्याला म्हणा लागते नवऱ्याला 10 रुपये द्या ना, फेअर अँड लवली आणायची होती. आला का नाही इगोचा प्रश्न? मग याला पर्याय काय? तू नोकरीले थाटामाटात स्कूटीमध्ये तू ऑफिसला जाणार, नोकरी करणार, जगाचा अनुभव तुला कळणार. नाहीतर आयुष्य जाणार, स्वयंपाक, घर, लेकरं, जगली कधी मेली पता लागला नाही. आणि नाही शिकली, शिकण्याच्या टायमात तू बाकीच्या गोष्टीत पडली, तर मग लग्नात तू बाप तुला सिलाई मशीन देणार. तुला सिलाई मशीन भेटली, तू अनावरा कामाला जाणार आणि दुपारात वाचल द्यायचं खटार खुटूड खटार खुटूड खटार खुटूड. लगेच त्या घरावर पाठी येणार, येथे पिकोफॉल करून मिळेल, येथे पंजाबी ड्रेस शिवून मिळेल, येथे शेवाया काढून मिळतील. आणि तू नाही लागला, याच्यानंतर पुढचा महिना तू सीझन आहे, तुला सायकल मी घेऊन देणार, त्याच्यावर गाडा मी टाकून देणार, 3 भाव टाकणार, 5 रुपये 10 रुपये 15 रुपये. तो फक्त एक नारा पाठ करायचा, गाढ हे गोड हे गार हे गोड हे ना. नसता गावाकड चक्की टाकायची, चक्की आली दळण घेऊन गरारा गुरुर. त्याच्यात यानं व्याख्या पाठ केली, दळणवळण. ती दळण घेऊन जात असताना वळून पाहत असेल तर या प्रक्रियेला दळणवळण म्हणायचं. पण हे करत असताना मात्र एक गोष्ट आवर्जून आपल्याला लक्षात घ्यायची. पोरो, नाही थांबा, तुम्हाला लय बोलायचे मला. मुळात आपला कार्यक्रम 4 वाजता चालू व्हायला पाहिजे होता, तर थोडा लेट झाला. हा तू रिकामाच आहे, मी इथं.
गुत्ता घेतले होते हो द्या म्हणले. पोरं लक्षात घ्या, सांगायचं तात्पर्य एक आहे की येड्या मुड्याच्या नादी लागायचं नाही. आपलं जे बी काम आहे का ते काम करत असताना आपल्याला काही लोक डिवसतात. पहा, एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, तुम्ही एखादं काम करायले आणि ते काम करत असताना एखादं बाजूचं म्हणलं का तू अवकात नाही हे काम करायची, मायच्यानं सांगतो तेच काम करायचं, अख्खं जग सल्यूट मारते, तेच काम करायचं. जेव्हा आपल्या लोक म्हणले ना ही तुमचं काम करण्याची अवकात नाही, वो काम करने में कोई अलग मजा आहे. कधी बी ध्यानात ठेवा, लोक म्हणले तुम्हाला हे करू शकत नाही आणि तुम्ही काम चांगलं करायला, अभ्यास करायला मस्तंग एका जागी बसलेले, तुमच्या बापाच्या कष्टाची जाणीव आहे, बाप काय करतो हे माहित आहे, छानपैकी अभ्यास करायले, तुमचा 1-2 मार्कांना रिझल्ट गेला, गावाकडे गेल्यावर गावातले टगे पारावर बसून तुमची मजा घेत असतील तर त्याच्यासाठी एक वाक्य आहे. समजा हे लोक तुम्ही चांगले मजा, खूप अभ्यास करायले, खूप मेहनत घ्यायले आणि त्याच्यानंतरही गावातले लोक तुमच्या माघारी डायलॉग मारत असतील तर एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, तुम्हारे पीठ पीछे अगर तुम्हारी बात हो रही है, तुम्हारे पीठ पीछे अगर तुम्हारी बात हो रही है, इसका मतलब दोस्तों तुम्हारे में कोई बात है. अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है इसका मतलब तुम में कोई बात है. अगर पीठ पीछे तुम्हारी निंदा हो रही है इसका मतलब तुम जिंदा है. म्हणून आपली निंदा व्हायलाच पाहिजे. निंदकाचे घर असावे शेजारी, त्याचा वेणू गेला गगनावरी. सहज होत नाहीये. आणि म्हणून एक गोष्ट आवर्जून सांगलं की बा येड्या मुड्याच्या नादी लागायचं नाही. तुम्हाला माहित असेल काही जण इथं बसलेत, पहा इथं बसल्यावर त्याच्या डोक्यात घरचा विचार आहे, काही काहीच्या डोक्यात दुसराच विचार आहे. काल परवा बोललो होतो, तिचा आणखी रिप्लाय आला नाही. काही काहीच्या डोक्यात असेल. आणि पोरींना एक विनंती आहे, येणाऱ्या काळात तुमचं लग्न होणार आहे. लग्नाच्या कालावधीत तुम्ही आता साडीवर फोटो बिटो काढला बी असेल, काही ना माईची वहिनीची साडी बिडी नेसून छानपैकी फोटो मेकअप काढून काहीतरी गाणे बिणे ठेवले असतील, छान तुम्ही ठेवले असतील. असा अपवाद एक बी नाही आहे देशात. साहेब फेसबुकला काय होतं माहिती आहे की एक मेसेज येत असतो, 2+2=2 इज इक्वल टू, इकडे पहा 2+2=2 इज इक्वल टू. आपल्या देशात एवढे मोकार आहेत, खाली उत्तर देतात 6 6 6 6. अरे गध्याओ, त्या लोकांना एवढंच पाहायचं की या देशात मोकार किती आहेत. अख्ख्या जगाला माहिती आहे ना 2+2=2 4+2=6 होतात. मग तुझ्याकडे एवढा वेळ आलाच कुठून की कमेंट मध्ये उत्तर द्यायला तू 6. सुधारणा काळाची गरज असते. पहा एक फणसाचं चित्र, 4 फुलाचं चित्र, 5 आंबे इज इक्वल टू. अख्ख्या जगाला माहिती आहे ना किती होतात. पण तुझ्याकडे किरम्या किती, कमेंट मध्ये जातो, उत्तर देतो. ती मलायका शिरावर चलतीन खालून हे कमेंट करते, नाईस मॅम तुझी मावशी आहे, ओळखीची आहे. अरे काही घेणं आहे का आपल्याला. आपला संपर्क कोणासोबत पाहिजे, आपला मित्र आहे, सुखदुःखामध्ये आपल्या सोबत आहे. आपण वाढदिवस कोणाचे साजरे करायचे, जे आपल्या कामात आहे, जे आपल्या संपर्कात आहे, ज्याचा नंबर आपल्याकडे सेव्ह आहे. नाही तर तू मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. अख्खा तू स्टेटस पाहणारे 23 जण, घरचे 19 आणि 4 जणांचा मोबाईल घेऊन तू हा पाहिलाय कसं दिसतंय म्हणून, आहे का नाही. अबे तू फेसबुकला पोस्ट टाकतो, गॉगल एकाचा, शर्ट एकाचा, गाडी तिसऱ्याची आणि अव्यासूम लुक म्हणतो. त्याला एकूण कमेंट 2, कोणतरी नाईस म्हणलेली आणि दुसरी याची थँक्यू म्हणलेली. बेजार व्हायचं नाही. जगाला दाखवण्यासाठी कुठलंच काम करू नका. 8 अब्ज या जगाची लोकसंख्या आहे. या 8 अब्ज जगाच्या लोकसंख्येसाठी आपण जगात एंटरटेन म्हणून जन्माला आलो नाही, आपल्या अस्तित्वाची परख म्हणून आपण जन्माला आलो. पोरियो, तुम्ही जर तुमच्या ध्येयामध्ये थोडाफार कॉम्प्रोमाइज केला तर त्याला पस्तावा तुमचा आहे. तुमचा बाप तुमच्यासाठी राब राबतो, दिवस रात्र तुमच्या समस्येबद्दल. आपल्या पोरीला जवाई कसा भेटावा, तो जवाई त्याच्या मागाला बॅकग्राऊंड कसा असावं, या प्रत्येक गोष्टीचा बाप विचार करतो. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं लग्न होत असताना जेव्हा तुम्हाला पाहुणे पाहायला येतात का आणि मग पाहुणे सांगतात आम्ही घरी गेल्यावर रिप्ले देऊ, त्या रिप्लेमध्ये कदाचित एखाद्या घरून जेव्हा नाही रिप्ले येतो का, तुम्हाला तरी थोडा त्रास होतो. त्याच्या 5 पट त्रास तुमच्या बापाला झालेला असतो की आपल्या पोरीला हे दलिंदर का नाही म्हणलं. त्याचा कळलं का. जेव्हा आपल्याला कोणी नाकारतंय ना, तर ते नाकारण्याचं कारण आपलं सौंदर्य असेल तर सौंदर्यापेक्षा कला गुणाला या देशामध्ये वाव आहे. तू कलेक्टर आहे, तुला एक पाय बी नसो, भारतातले लाख लोक तुला बायको करायला तयार आहेत कलेक्टर असल्यावर. तू PS आहे, तू दिसायला कशी का असं ना,
कित्येक क्लास 1 अधिकारी देखील तुझ्यासोबत लग्न करायला तयार होतील. या देशात कला गुणाला वाव आहेत आणि म्हणून आपला बाप राब राबतो. त्या बापासाठी का होईना काहीतरी आपल्याला करायचंय. आपला बाप आपली समस्या पाहतो. सकाळी उठल्याच्या नंतर आपल्या पोरीच्या लग्नाचा प्रश्न त्याच्या डोक्यात होता जेव्हा पोरगी 20 वर्षाची होती. आणि मग तुझ्या लग्नाचा एक प्रसंग मी तुझ्यासाठी सांगायलो. हा प्रसंग आपण लक्षात घ्यायचा आहे. आपला बाप आपल्यासाठी राब राबतो. तो बाप दिवस रात्र मेहनत घेतो. एवढं करत असताना त्याच्या गावात त्याच्या डोक्यात एक विचार असतो, गावात याचं लग्न असं झालं, माझ्या पोरीचं लग्न मला धूमधडाक्यात असं करायचे. आणि म्हणून त्या बापासाठी का होईना तुला चांगलं वागणं काळाची गरज आहे. बापासाठी का होईना आपल्याकडे कोणाच्या मोबाईलमध्ये कोणाचा नंबर सेवा असो का नसो, पण आपल्या बापाचं स्टेटसला स्टेटस ठेवून ही माझी ऊर्जा आहे, हे माझं प्रेरणास्थान आहे आणि यामुळं मला माझ्या बापाचं अस्तित्व बदलायचंय. हा विचार तुझ्या मनात दररोज आला तरी चालते. आणि ते करत असताना एक गोष्ट लक्षात घे, तो लग्न होणार आहे. काही काही ना हनवटीवर असा हात ठेवून फोटो बी काढला असेल, नाव टोपण नाव मामाचं नाव हाईट बीट राज बीट सर्व लिहिलं असेल त्याच्यात. आणि तो हा डाटा तिकडे गेला असेल. त्याच्यानंतर तुला पसंत केल्यावर तो लग्न होणार आहे. आणि लग्नामधला तो हा प्रसंग आहे. तो लग्न एका दिवसात होणार आहे. त्या एका दिवसासाठी बापानं हयातीत कमवलेली अख्खी प्रॉपर्टी तो बाप तिथं खर्च करणार आहे. तो बाप मंडपावाला, तो बाप बँडवाला, तो बाप महत्वाची गोष्ट स्वयंपाकाला, या प्रत्येकांना बोलवणार आहे. जे पाहिजे तो पैसा देणार आहे. आणि त्या पैशावर तो बाप लग्नाचा एक प्रसंग ठरवणार आहे. लग्नाचा प्रसंग ठरवल्याच्या नंतर शेवटचा कालावधी आहे. आता तुला वाटा लावल्या जाणार आहे. आणि वाटा लावल्या जात असताना लग्नातल्या प्रत्येक सुखसुविधेकडे तो बाप लक्ष देणार आहे. आणि तुम्हाला माहित असेल लग्नामध्ये वर आणि वधू यांचे वरमाय आणि वरबाप यांना उपवास असतो. नवरा बायकोच्या मायबापांना उपवास असतो. तुम्ही सर्व वाटं लावल्यावर त्यांना जेवता येत असते, कारण त्यांना कन्यादान करायचं असते. आणि कन्यादानानंतर ते जेवत असतात. आणि मग त्या लग्नाचा प्रसंग आहे, तो लग्न होणार आहे. लग्न झाल्याच्या नंतर तुला वाटं लावणार. वाटं लावत असताना तू आता बाहेर पडणार, मंडपाच्या बाहेर निघणार. बाहेर निघत असताना नवरदेव पुढं आहे, त्याच्या तू मागं असणार. मागं असताना तू नेमकं गाडीत बसणार. गाडीत बसताना ज्या घरामध्ये तू अख्खी हयात 25 वर्ष राबली, त्या घरामध्ये तू काम केलं, त्या घरामध्ये बापाची लाडकी कन्या राजकन्या म्हणून तू राज्य केलं, ते घर तुला कायमस्वरूपी सोडायचे आणि कुठल्या घराची लक्ष्मी म्हणून तुला काय करायचं त्या ठिकाणी जायचे. ते जात असताना जेव्हा गाडीच्या तू दरवाजामध्ये नेमकं पाऊल ठेवणार, पाऊल ठेवताना तुझी नजर मागं जाणार. मागं तुझी नजर तुझ्या माईकडे पडणार. तुझी माय पळत येणार, तुला उशीशी धरणार आणि ढसा ढसा तुझी माय रडत बसणार. तेवढ्यात तुझी नजर तुझ्या बहिणीकडे जाणार. तुझी बहीण त्या जवळ येणार. तुझी बहीण त्या हाताला धरणार आणि ती लहान बहीण देखील ढसा ढसा तुझ्याकडे पाहून रडत असलेली असणार. तेवढ्यात तुझी नजर तुझ्या भावाकडे जाणार. भाऊ कुठतरी काम करताना दिसणार. भाऊ पळत येणार आणि महत्वाची गोष्ट तुला छातीशी बिलगणार. तो भाऊ देखील ढसा ढसा रडलेला असणार. एवढ्या घाई गर्दीमध्ये तुझी नजर गावाकडल्या लोकांना जाणार. लोकांकडे पाहत असताना शेवटची संधी आहे, तू जात आहे. अख्खं गाव रडताना दिसणार. आजी रडताना दिसणार. आजोबा रडताना दिसणार. अख्खं गाव रडताना दिसणार. आणि रडता रडता तुझी नजर तुझ्या बापाकडे जाणार. बाप तुला मंडपामध्ये कुठंतरी काम करताना दिसणार. कोणाला तरी वाढताना दिसणार. वाडेकऱ्यांना बोलवताना दिसणार. कुठंतरी साड्याचा प्रसंग आहे. कुठंतरी पाहुणे आहेत. कोणते पाहुणे जेवायचे राहिलेत त्यांना आवाज देणार. पाण्याचा प्रश्न आहे, भाजीचा प्रश्न आहे. तो प्रश्न मिटवताना बाप तुला राबताना दिसणार. शेवटी तू गाडीत बसणार आहे. बसताना पुन्हा तुझ्या माईकडे नजर जाणार. माय जवळ येणार. माय ढसा ढसा रडलेली असणार. तुझी नजर बहिणीकडे जाणार. बहीण तू हात सोडायला तयार नाही. ती बहीण देखील ढसा ढसा रडत असणार. भाऊ बाजूलाच उभा आहे. तो भाऊ गाडीच्या दरवाजावर हात ठेवून ढसा ढसा रडत आहे. तुझी आजी रडत आहे. गावातले लोक रडत आहे. पुन्हा काचातून तुझी नजर तुझ्या बापाकडे जाणार. बापाकडे पाहिल्यावर बाप तू हा कुठतरी कामामध्ये व्यस्त असताना दिसणार. गाडी चालू होणार. चालू होताना माय हात सोडायला तयार नाही. आजी हात सोडायला तयार नाही. भाऊ हात सोडायला तयार नाही. अख्खे जण रडत आहेत. रडता रडता गाडी चालू झाली. अख्खे जण रडत आहेत. बापाला कोणीतरी आवाज दिला. शेवटचा क्षण आहे. आपलं पिलू चाललंय आणि तेवढाच आपला बाप येणार. आपल्या पोरीला छातीशी लावणार. डोक्यावर आशीर्वाद देणार. बाळा ताण घेऊ नको, मी जिवंत आहे. तू गाडीमध्ये बसणार. तू गाडीमध्ये बसल्याच्या नंतर पुन्हा तुझी नजर जाणार. तुझी माय रडताना दिसणार. तो भाऊ रडताना दिसणार. तुझी बहीण रडताना दिसणार. अख्खं गाव रडताना दिसणार. पुन्हा काचातून तू मागं वळून पाहणार. तो बाप कुठतरी कामामध्ये धीर गंभीर चेहऱ्यामध्ये कुठतरी मदत करताना दिसणार. गाडीत बसल्यावर त्या ठिकाणी तू गाडीत विचार करणार, ज्या घरामध्ये 25 वर्ष मी राबले, ज्या घरामध्ये अहोरात्र मी मेहनत केली, कधी दप्तर मागण्याचा प्रश्न आला तर माझ्या मोठ्या भायाला दप्तर आलं, ते दप्तर माझ्या वाट्याला आलं नाही. मी कधी पुस्तक मागितलं, माझ्या बापानं माझ्या पुस्तकाचा विचार केला नाही, मात्र माझ्या मोठ्या भायाला पाहिजे ते पुस्तक आणून देण्याचा प्रयत्न केला. त्याचं दप्तर फाटलेलं मला दिलं. मी त्या गरजा भागवल्या. आज कायमस्वरूपी घर सोडून जात आहे आणि त्या काचातून वळण पाहते तर माझी माय रडताना दिसतीये. माझा भाऊ रडताना दिसतोय. माझी बहीण रडताना दिसते. अख्खं गाव रडताना दिसते. ज्यांचा काही संबंध नाही
ते लोक रडताना दिसतात. मात्र माझा बाप आजही निष्ठुरपणे त्या मंडपात माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखा करतो, असा कदाचित विचारही तुझ्या मनात आलेला असेल. तू घरी जाणार, रात्रीचे 11 वाजणार, तो बाप इकडे मंडपामध्ये येणार. मंडपामध्ये आल्यावर तो बाप म्हणणार मंडपावाल्याला, तुझे किती पैसे झाले, आज जे काय पैसे ते घेऊन टाक, उद्या माझ्याकडे असतील का नाही शंका आहे. तो बाप बँडवाल्याला बोलवणार, तुझे किती पैसे झाले, आज जे काय पैसे ते घेऊन टाक, उद्या माझ्याकडे असतील का नाही शंका आहे. तो बाप स्वयंपाकाला बोलणार, तुझे किती पैसे झाले, जे काय पैसे ते आज घेऊन टाक, उद्या असतील का नाही शंका आहे. तो बाप किराणा दुकानदाराचे, भांड्यावाल्याचे, स्वयंपाकवाल्याचे, बँडवाल्याचे, मंडपावाल्याचे पैसे देणार. जो बाप सावकारावानी बंडलच्या बंडल खिशात घेऊन फिरत होता, तो बाप आपला कंगाल भिकाऱ्यासारखा घरी जाणार. जी माय तुहा रडताना पाहिली होती ती माय झोपलेली असणार. जो भाऊ तुहा रडताना पाहिला होता तो भाऊ झोपलेला असणार. जी बहीण तुहा रडताना पाहिली होती ती बहीण झोपलेली असणार. जे गाव तुहा रडताना पाहिलं होतं ते गाव झोपलेलं असणार. अलगद तुहा बाप जाणार, कडी उघडणार, घरात आवाज येणार नाही, असा स्तब्ध पावलाने आपला बाप घरी जाणार. घरी गेल्यावर ज्या रूममध्ये तू राहते त्या रूममध्ये प्रवेश करणार. कुठंतरी 10वी 11वी 12वीला तुझा सत्कार झालेला असेल, तुला प्रमाणपत्र भेटलेलं असेल, एखादी ट्रॉफी भेटलेली असेल, तो पंजाबीचा ड्रेस असेल, तो शाळेतलं दप्तर असेल, त्या दप्तराला तो बाप हात लावणार. जो बाप निष्ठुर पद्धतीनं तो पाहिला होता तो बाप लहान लेकरासारखा त्या रूममध्ये ढसा ढसा रडलेला असणार. म्हणून येणाऱ्या काळात तो बाप तुला रडू द्यायचा नाही, एवढी एक शपथ आज तुला द्यायलोय. कारण ते आपण लक्षात घ्यायचे, आपल्या मुलं आपला बाप आपल्या हयातीमध्ये कधी रडणार नाही. काही उदाहरण आहेत, ऐऱ्या गैऱ्या नथू खैऱ्यासोबत पळून गेलेली पोरगी बाप शेवटची विनंती करतो घरी चल, तेव्हा जर ती बापाच्या त्या विनंतीला धुडकारत असेल तर तशा अवलादी मायबापाच्या पोट्याला न जन्माला आलेल्या बऱ्या, तशा पोटाला न जन्माला आलेल्या बऱ्या. आणि पोरो, माझा एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की जवळपास 2.5 कोटीवर गेलाय. मी म्हटलं होतं की तुमच्या जीवनात एखादी पोरगी असली नसली तरी चालते, पण तुमच्या जीवनात एखादा दलिंदर मित्र पाहिजे. का? अरे तुम्ही एकटे दिसले तर लोकांना म्हणलं पाहिजे ते दुसरं दलिंदर कुठे आहे. त्यामुळं जीवनात काय करायचं करा, एक मित्र तुमचा परफेक्ट पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावर धीर गंभीरपणा दिसला, दुःख दिसलं, त्यानं ओळखलं पाहिजे. आणि इथं बसलेल्या तमाम लेकरांना विनंती आहे, आजकाल सुख दुःखाची व्याख्या काय झाली, स्टेटस. त्या स्टेटसवर पहिलं स्टेटस आहे भावपूर्ण श्रद्धांजली, दुसरं स्टेटस आहे वाढदिवस, तिसरं स्टेटस आहे नाईस लुक. याचाच आपण दुःख विसरलो का नाही, एक क्षणामध्ये आपण दुःख विसरलो का नाही. पहिल्यामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली आहे, दुसऱ्यात कोणाचा तरी बर्थडे, तिसरं काहीतरी स्टेटस आहे. म्हणजे एखाद्या माणसाचं स्टेटस दुःखाचं जर आपण एका क्षणात विसरत असाल तर इथं माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. कालपर्वा तुम्ही पाहिला असेल, एक अभिनेता एका रूममध्ये मरतो आणि तो सडल्याच्या नंतर त्याच्या शरीराचा वास येतो, लोकांना कळतो. याचा अर्थ जग कुठं चाललंय. आपण एकलकोंडे व्हायलो या मोबाईलच्या नादामध्ये. आपल्याला आपल्या माईसोबत, भावासोबत, बापासोबत, भाऊकीसोबत किंवा जगात कोणाला बोलायला वेळ नाही. आपल्या डोक्यात आपण ज्याला बोलायला त्याच्याकडून अपेक्षा काही नाही आहेत. आणि म्हणून कोणी मेल्यावर त्याच्यासाठी रडण्यापेक्षा कोणी जिवंत आहे तेव्हा त्याच्या चेहऱ्याकडे पहा, ते दुःख दिसलं, त्या दुःखाचा सामना करायला त्याला शिकवा. काही तुम्ही कोणाला दिलं नाही तरी चालतंय, पण त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणा ताण घेऊ नको, मी तुझ्यासोबत आहे. जगात कित्येक दुःख कोणाच्या साथीमुळे जगतात, कारण कोणी मेल्यावर स्टेटस ठेवून फायदा नाही. पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहां में कौन किसी का होने वाला कौन है. क्यों किसी मैयत पे मातम कर रहे हो दोस्तों, मरने वालों को कहां पता कि ये रोने वाला कौन है, ये रोने वाला कौन है. कारण त्या मरणाऱ्याला माहित नाही रडायलंय कोण. म्हणून कळकळीची विनंती आहे, काय करायचं तर करा, संधीचं सोनं करा, आपल्या मायबापाचं नाव मोठं करा. तुम्हाला माहित असेल आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये नो लॉस ओनली बॉस आणि परभणीचे कार्यसम्राट आमदार राहुलजी पाटील, संजय बंडू जाधव, जसं परभणीला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणतात आणि एकनिष्ठता म्हणतात, ती एकनिष्ठता महाराष्ट्रात जर खऱ्या अर्थानं प्रथम सुरुवात कुठं दिसली असेल तर तो आपला जीव धाराशिव या ठिकाणी दिसलेली आहे. लाख लोक आमिष देतील, लाख लोक डायलॉग घालतील, डायलॉग पोटी काही जण गेले बी असतील. ना झाडी ओके ना डोंगर ओके, सत्तेसाठी हपापलेले सारेच दलिंदर भोके हे.
ना झाडी ओके आहे ना डोंगर ओके आहे, सत्तेसाठी हपापलेले सारेच बोके आहेत. पुन्हा पुन्हा येतील, आश्वासन देतील, वाटून वाटून खातील. हे आपले वांदेत. निवडणुका जवळ आल्यावर दर 5 वर्षांना सत्तांतरांचे मोके आहे. सत्तेसाठी हपापलेले सारेच दलिंदर बोके आहे. पण या कालावधीत आपल्या पक्षासोबत कसं धीर गंभीर राहायचे हे शिकायचं तुमच्या जिल्ह्यातले आमदार आणि खासदार यांच्याकडून. कारण मेन का है, तुम्हें जिसने सर उठाना सिखा दिया उसके सामने सर मत उठाओ. ज्या माणसाने तुम्हाला मोठं केलं, आपली कुठलं लायकी नसताना तिथं नेऊन बसवलं असेल तर परतीच्या काळात त्या माणसासोबत उभं राहणं ही देशाची संस्कृती आहे. ही देशाची संस्कृती आहे. त्या संस्कृतीचा जरी बट्ट्याबोळ झाला असेल तर काळ आपला आहे. सामान्य जनता जे मतदान करत होती ती त्रस्ते. त्यांना कळून चुकलं कोण आपले. आणि येणाऱ्या 2024चं चित्र आगळं वेगळं असणार आहे. या कालावधीत सुरतमध्ये भरदार पाऊस चालू आहे आणि 70 किलोमीटर पायी चालणारा एकनिष्ठ मावळा शिवसेनेचा तुमच्या व्यासपीठावर बसलेला आहे. तुमच्या विचारमंचावर बसलेली ही साधी सुधी गोष्ट नाहीये. आणि मग कारण तुमच्या आमदार साहेबाकडे पाहिल्यावर आमच्या इकडे मराठवाड्यात फॅड काय माहिती आहे का, आमदार बिमदार आपण आपल्या मराठवाड्यात म्हणल्यापेक्षा आपण मराठवाड्यात असेल पुन्हा वांदे व्हायचे. तू भूगोल शिकवतो, प्रादेशिक विभाग मराठवाडा, जिल्हे 8, तालुके 76, क्षेत्रफळ 64,813, क्षेत्रफळात मोठा बीड 10,222. पाठ बी पाहिजे ना पुन्हा वांदे. तू म्हणशील तूच शिकवत होता, बरोबर आहे. तर आपल्या मराठवाड्यामध्ये वांदे काय माहिती आहे का, तिकडं तुम्ही पाहिलं असेल की नेता म्हणलं की व्हाईट शर्ट, नेता म्हणलं की काय व्हाईट शर्ट. पण तुमच्या आमदाराकडे पाहिल्यावर असं वाटतं की नाही पहा बरं, आंध्रा बंडीचा एखादा हिरो असल्यासारखा. कारण काय झालं माहिती आहे का, त्या सभागृहात आता आम्ही बसलो होतो ना रेस्ट हाऊसला, आता हे बाकीचे म्हणलं हे आल्यावर कोण उभे राहिले मला काही कळलं नाही ना. आमदार म्हणल्यावर व्हाईट बीट शर्ट असेल म्हणलं, ते आले फटकन बाकीचे हातात दिला. मला वाटलं नेता बिता असतील एखादे प्राधिन, ते म्हणले हेच आमदार आहेत. मी कोमात गेलो ना. ड्रेसिंग आमच्या इकडे तेव्हा ते सांगायचं तात्पर्य काय माहितीये का, काम ऐसा करो की नाम हो जाए. तुमच्या आमदार साहेबाबद्दल एकच शब्द सांगालो, तुमच्या आमदार साहेबाबद्दल एकच शब्द महत्वाचा आहे, काम ऐसा करो कि नाम हो जाए, नहीं तो साला नाम ऐसा करो कि नाम सुनते काम हो जाए. आणि आपल्या मराठवाड्याची बोलीभाषा संसद भवनात गाजवण्याचं काम सन्माननीय ओमराजे निंबाळकर साहेबांनी केले. आपली भाषा सोडली नाही, म्हणून आपली भाषा सोडायची नाही. आपल्या भाषेने आपण मोठे होणार आहोत आणि आपल्या लोकांसोबत आपल्याला ऋणानुबंध जपता आले पाहिजे. ज्या पायऱ्यांचा आधार घेऊन आपण मंदिराचं दर्शन घेणार आहोत, उतरताना त्याच पायऱ्या आपल्याला काय पडणार आहेत, साथ देणार आहेत. म्हणून त्या पायऱ्यांची काळजी घ्या. ज्या लोकांपासून आपण मोठं झालोत ती लोक आपल्यापासून दुरावणार नाही, ही पण काळजी तुम्ही घ्यायची. पोलीस झाले, तलाठी झाले, ग्रामसेवक झाले तर गरिबीवर इथे येऊन गरिबीवर भाषणं द्यायचं नाही आणि कार्यक्रम गरिबाचा ठोकायचा नाही. आता ते वांदे आहेत है ना. 7,000 रुपये ज्याच्या कापसाला भाव नाही, तो आमचा राबराब राहणारा शेतकरी कापूस 7,000 रुपये निघतो आणि 70,000 रुपये तुला पगार असताना भिकार चोट तू त्याच्याकडून 7/12चे 100-1 रुपये घेत असतील तर तू मेलेला बरा आहे. तू मेलेला बरा आहे. म्हणून महत्वाची गोष्ट आहे ना, ट्रॅफिक मध्ये नोकरी करताना एखाद्या चौकात आपण उभे आहेत आणि तिथे एखादा नेहरू शर्ट फाटलेला आहे, धोतर मळालेला आहे, महत्वाची गोष्ट रुमाल फाटलेला आहे, तिथं आपण फक्त गरीब म्हणून त्याला बाजूला करून त्याच्याकडूनच पैसे घेत असाल तर गरिबीवर बोलण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. ते आपल्याला बदलायचंय. एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा हाणता येत नाही. त्यासाठी रणरणत्या उन्हामध्ये फिरावं लागते. आमच्या मायबापाच्या पायाला पडलेल्या भेगा लक्षात घ्याव्या लागतात आणि ज्याला ह्या भेगा कळाल्या त्याला कळतो दुष्काळ काय. आपले वांदे तेच व्हायलेत, दुखायला एकीकडं, इंजेक्शन एकीकडं. शेवटी एकच सांगालो, येड्याच्या नादी लागायचं नाही. अभ्यास करताना येड्याच्या नादी लागायचं नाही. 2 येडे आहेत. येड्याचे प्रकार माहिती आहेत तुम्हाला. इथे एखादं बसतंय पा, टक लावून पाहते. आपल्याला काय वाटतंय, आपल्याकडेच पाहिले, पण त्याच्या डोक्यात विचार दुसराच असते. त्याच्या डोक्यात विचार दुसराच असते. तर एक येडा असते पा. येड्याचे प्रकार आहेत, मनोरुग्ण म्हणतो आपण. ह्या पुरी काऊन चालल्या, बस आहे का, बर बर. पोरं तुम्हाला बी बस आहे काय,
हा जाय ना तिच्या मागं लटकून तात्या इंचू ओम भगनी भागोदरी पद्मासे योनी ओम भट स्वाहा. कारण काय व्हायला मी जे बोलायला त्याला आगीच लागेल त्याचं म्हणणं आहे ती गेली बापा. हा थांब थांब तू मगवा बी उठला होता काळ्या शर्टवाल्या. म्हणजे मनाभावातून झापड मारली तर तीनदा मुतल पाती. पण ते काही नाही ते मधात काहीतरी बुचकून बोलायले पा उगाच काहीतरी बोलायले. थांब 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 सांगायचं तात्पर्य एकच गोष्ट लक्षात घ्या. वेळ जास्त झालेला आहे. शेवटचं उदाहरण तुमच्यासाठी सांगायलो. येड्या लोकांच्या नादी लागायचं नाही. एक येडा असते पहा येड्याचे गुण आहेत. तुम्ही त्याच्याकडे पहा ते तुमच्याकडे पाहते. तुम्ही त्याच्याकडे पाहून स्माईल करा ते बी स्माईल करते. तुम्ही त्याच्याकडे रागान पहा ते डायरेक्ट दगड घेऊन मागे लागते. हे येड्याचा गुणधर्म आहे. मग काय होतं माहिती आहे का. आता तुमच्या इकडं शिंदे कॉलेज होतं ना आपण गेलतो ते व्हीजी शिंदे वांदे काय होतात माहिती आहे का. एक जण काय झालं माहिती आहे का. एक येडं आहे ऊस चालू लागलं ऊस. त्याच्या हातात धारदार इळा आहे आणि तुझ्यासारख्या पोलीस भरतीच्या पोराने त्याच्याकडे पाहिलं. त्यानं बी तुझ्याकडे पाहिलं. आता येड्याचा गुणधर्म आहे. यानं काय केलं त्याच्याकडे डोळे वटारले. यानं पहिले स्माईल दिली त्यानं बी स्माईल दिली. त्याने याच्याकडे पाहिलं यानं बी त्याच्याकडे पाहिलं. यानं डोळे वटारले की त्यानं डायरेक्ट इळा असा वरती गेला. आता धारदार इळा त्याच्या हातात. ते इळा घेऊन त्यानं धुऱ्यावर उडी मारली. पोलीस भरतीचं पोरग कोमात गेलं. याला कळलं मेलो आपण आता. मग त्यानं ते इळा घेऊन काय केलं माहितीये का. त्या पोलीस भरतीच्या पोराच्या मागं लागलं. म्हणजे बेनं कुठलंय काय माहित. सांगायचं तात्पर्य आता झालं काय 1600 मीटर हे पोलीस भरतीचं पोरग पळालं. त्यानं मागं वळून पाहिलं ते येडं इळा घेऊन मागं हातातच हुलाला 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 हे कोमात गेलं पुढचं. याला कळलं कार्यक्रम बिघडला आपला. आमच्या पोलीस भरतीच्या पोरानं काय केलं फॉरेस्ट भरती 5 किलोमीटर. मग पोरग 5 किलोमीटर पळालं. 5 किलोमीटर पळाल्यावर मागं वळून पाहिलं येडं मागच 2च हात अंतर डोळे लालबुंद हातात इळा. याला कळलं मेलो आपण आता. पोरानं फॉरेस्ट भरतीची तयारी केली 25 किलोमीटर. पोरग 25 किलोमीटर पळालं. 25 किलोमीटर पळाल्यावर मागं वळून पाहिलं येडं मागच 2च हात अंतर हातात इळा धारदार डोळे लालबुंद. याला वाटलं मेलो आपण आता. असं पळता 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 बीड आलं बापा. मरणाच्या भीतीने पळायले आणि पुढे पळता पळता मागं पाहू लागलं. मागं येडच आहे डोळे लालबुंदे हातात इळा आहे. याला कळलं मेलो आपण आता. आणि पुढे पळता पळता मागं वळून पाहता पाहता रपकन एक खड्डा आला. त्या खड्ड्यात पडलं. त्यानं डोळे लावले म्हणला मेलो आता. आता आपलं काही खरं नाही. कोणाचं तोंड पाहिलं होतं काय माहीत. त्या खड्ड्यात येड्यानं उडी मारली. त्याला हात लावला म्हणला जिंकलं का नाही. येडं कायासाठी पळू लागलं जिकायसाठी. येडं कायासाठी पळू लागलं जिकायसाठी. तुला काय वाटलं मारायसाठी. तर तसे आपल्या बाजूला काही येडे असतात. त्याच्या डोक्यात एक असते ते बोलतंय एक वांधे वेगळेच. त्यामुळं अशा येड्यापासून लांब राहायचं. काहीतरी चांगलं करा. आपल्या मायबापाचं नाव आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट देश धर्म देव यापेक्षा मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे. तो धर्म अबाधित ठेवा. या देशाची एकात्मता टिकवसाल असा एक महत्त्वाचा संदेश या ठिकाणी देतो. आणि सर्व इथं बनलेल्या माझ्या बांधवांना हो पूरी हर ख्वाहिश आपकी मिले खुशियों का जहां आपको तुम मांगे आसमान से एक तारा तो भगवान दे तुमको जहां सारा भगवान दे तुमको जहां सारा. ज्यांनी महाराष्ट्रात स्वाभिमान जागृत केला आणि स्वाभिमानाची आग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पेटवण्याचं काम ज्या महापुरुषांनी केलं त्यांच्या नावाचा जयघोष करतो आणि थांबतो या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की.